अरे आज हिंमत असले तर ये चल, मी अपक्ष उभा करतो, तू अपक्ष कर, चल बस झालं. पार्टी शरद पवार माझी आहे का हिंमत? चल ये चल, तू छत्री घे आणि तू कुत्र घे. आहे का हिंमत? बघी ना. आणि सेनापती कोण? तर मल्टनचं ते काळ. अख्ख्या बिल्डर लोकांना तिने ब्लॅकमेल केलं. घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजितदादाच्या पार्टीत गेलं काय? आणि अजून कम्युनिस्ट झालं काय? आणि राष्ट्रपत गेलं काय? त्याच्या मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत. अशा माणसाला, अशा नेतृत्वाला अजितदादा तरी काय करू शकणार आहेत? एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करतो. नवीनच भारतीय जनता पार्टीचं पिल्लू जे माणमधनं सुरुवात आहे, ज्याचं एक शाखा ही फलटणमध्ये आहे, आणि त्यांना जोपर्यंत ताकद मिळते तोपर्यंत अजितदादांना आम्ही प्रश्न विचारणारच की आम्ही काय करायचं हे तुम्हीच आम्हाला सांगा. एक सांगा तरी की हे थांबणं शक्य नाही. भारतीय जनता पार्टी माझं ऐकते का नाही ऐकते, आम्ही आमच्या पद्धतीने बघू. माझं काही शरद पवारांशी भांडण नाही, माझं मोदींशी भांडण नाही, माझं देवेंद्र फडणवीसांशी भांडण नाही. माझ्या तालुक्याचा तर मला बघायचे अधिकार आहेत की नाही. तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी थांबवणार. मी अजितदादाला हे सगळं सांगणार आहे. अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. मी पवार साहेबांना आज तागायत भेटलेलं नाही. कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांगा. ज्या माणसाने मला आमदार नसताना मंत्री केलं 2009ला, त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आम्हाला माहिती आहे. आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन. आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला की जो बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बिडी लागून द्या, परंतु रणजित नाईक निंबाळकराला कीड लागल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही. एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे. अजून काय बोलू? आता कशाला ओरडतो? जरा बिघडला का? बापू जेवायचा देवा होता. कुठल्या गावचा आहे कोणाला माहिती, बहुतेक घेतलाच असं सवणवाडीला. कशाला बाबा जरा शांत राहा. जास्त वेळ आली तर मल्टनला जा. तर जास्त काही बोलून चांगल्या कार्यक्रमाची शोभा मी करू शकत नाही. हे बघा, अजितदादांच्याकडे गेलो, विचारपूर्वक गेलो, पवार साहेबांना दुखवलं, वाईट वाटलं तरी गेलो. जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून, जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो. खटके वस्ती तालुका फलटण येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी आमदार रामराजे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चांगलं जोडपून काढलं. कार्यकर्ता हा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. भाजपाचा आधार घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा दबावाचा प्रयत्न करून खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात दाबले जात आहे. ही परिस्थिती आता सहन करण्यापलीकडे गेलेली आहे. त्यांनी भाजपाचा आधार घेऊन पोलीस प्रशासनाला बरोबर धरून माझ्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात दाबण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. जर त्यांना निवडणुकीची एवढी कुमकुमी असेल तर पक्ष विसरा. तुमच्या दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे यांनी विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेले आहे. त्यानंतर रामराजे म्हणाले की आपल्या कार्यकर्त्यावर वारंवार येत असलेल्या दबावामुळे आज त्यांच्या भावना तीव्र आहेत. या त्यांच्या भावना आपण अजित पवारांच्या समोर मांडणार आहोत. ते योग्य निर्णय घेतील. आजवर मी सांगत होतो ते कार्यकर्ते ऐकत होते, परंतु आता कार्यकर्ते मला सांगत आहेत. हा मोठा ऐतिहासिक क्षण आहे. जर कार्यकर्त्यांनी काही ठरवलेस तर मी काही बोलू शकणार नाही. अशी वेळ पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी माझ्यावर येऊ देऊ नये, असे खुले आव्हानच त्यांनी दिलेले आहे. तर रामराजे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.